पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। श्रेयस वाघमारे कोण आहे? मीच आहे. काय झालं? ही जागा तुमची आहे का? हो, माझ्या नावावर आहे. काय झालं काय? हे भूमिपूजन होऊ शकत नाही. मयूरी की पोलीस काका का आले? दीदी मला खूप भीती वाटते. चला तुम्ही माझ्यासोबत. काय इन्स्पेक्टर साहेब, का नाही करू शकत? कारण ही जागा यांची आहे. तुमचा ह्या जागेवर काही अधिकार नाहीये. अहो काहीतरीच काय बोलताय? माझ्या मुलाने ही जागा पैसे देऊन विकत घेतलीये. हा प्लॉट आमचा आहे. नाही, हा प्लॉट माझा आहे. तुमच्या मुलाने फ्रॉड केलाय. हो मिस्टर, काहीतरी काय बोलताय? तुम्ही कोण आहे? मी प्रकाश वाघमारे. श्रेयस माझा मुलगा आहे आणि हा प्लॉट पैसे देऊन विकत घेतलेला आहे. आमच्याकडे कागदपत्रही आहे. हे घ्या. हा प्लॉट तुम्ही पैसे न देता घेतलाय असं यांचं म्हणणं नाहीये. मग हा प्लॉट जो त्यांना त्यांच्या बिझनेस साठी हवा होता तो तुम्ही धोक्याने घेतलाय. एका माणसाला पैसे देऊन आणि चुकीच्या पद्धतीने. या प्लॉटवर त्यांचा अधिकार आहे. इन्स्पेक्टर साहेब, हा प्लॉट मी सोनटक्के साहेबांकडनं रीतसर विकत घेतलाय पैसे देऊन. आणि ही जेव्हा डील चालू होती तेव्हा वारंग पण तिकडे होता. हा स्वतःच पुरावा आहे त्याचा. आणि जर मी असं काही चुकीचं करत होतो तर तेव्हा का नाही थांबवलं यांनी मला? त्यांची मुख्य कंप्लेंट ही आहे की तुम्ही त्यांच्या बिझनेसची इन्फॉर्मेशन चोरली आहे एका माणसाला पैसे देऊन. हा काय आरोप आहे आणि काय पुरावा आहे यांच्याकडे? मला माहिती आहे हा कोणाबद्दल बोलतोय. रामदास. मी यांच्या ऑफिसमध्ये काम करायचो तेव्हापासून मी त्या रामदासला ओळखतो. बिचारा गरीब मुलगा आहे. माझ्याकडे मदत मागितली म्हणून मी थोडेसे पैसे त्याला देतो, कधीतरी मदत करतो, एवढंच. तुम्ही यांची कंपनी सोडल्यावर सुद्धा? हो, कारण तो गरीब आहे आणि त्याला पैशाची गरज होती. तो स्वतःहून येऊन माझ्याकडे पैसे मागायचा. काय झालं? वाघमारे, पोलीस का आले? वारंग, तुम्ही इथे? बरं झालं सोनटक्के साहेब तुम्ही इकडे आला. इन्स्पेक्टर साहेब, चुकीच्या कामासाठी वरचे पैसे देऊन ते काम करून घेणं हा जर गुन्हा असेल तर हा गुन्हा मी नाही, या वारंगनी केलाय. म्हणजे? सोनटक्के साहेब, तुमच्या प्लॉटची किंमत तुम्ही किती ठरवली होती? 55 लाख. आणि या वारंगनी तुम्हाला किती ऑफर केली? 75 लाख. 20 लाख रुपये एक्स्ट्रा. आणि त्या 20 लाखाची यांना रिसीट सुद्धा नको होती. याला म्हणतात गुन्हा इन्स्पेक्टर साहेब. आणि यांनी जो गुन्हा केलाय त्याचा पुरावा सुद्धा आहे माझ्याकडे. हे जे आरोप माझ्यावर करतायत त्याचा काय पुरावा आहे यांच्याकडे? पुरावा आहे. चव्हाण, घेऊन या त्याला. रामदास, तू? याला ओळखता का तुम्ही? हो. तू इथे काय करतोयस? तुझी अंडी पिल्ली बाहेर काढायला आलोय तो. यांनी पोलीस स्टेशन मध्ये तुमच्या विरुद्ध स्टेटमेंट दिले. कशाबद्दल?
तू यांच्याबद्दल जे सांगितलंय ते खरं आहे ना? काय सांगितलं यांनी? तुम्ही याला पैसे देऊन वारंग साहेबांच्या ऑफिस मधून कम्प्युटर मधून महत्वाची माहिती चोरली आहे अशी स्टेटमेंट दिली आहे त्यांनी. श्रेयस, ते काय बोलतायत? तू कुठली माहिती चोरलीस? बाबा एक मिनिट. इन्स्पेक्टर साहेब, हा तोच रामदास आहे जो त्या दिवशी येऊन माझ्याकडे रडत होता. या वारंगच्या माणसाने त्याला मार मार मारला आणि त्याचं घर सुद्धा तोडून टाकलं. आज तो कुठल्या तरी दबावाखाली हे सगळं बोलतोय. रामदास, अजिबात घाबरू नकोस आणि काय ते खरं खरं इन्स्पेक्टर साहेबांना सांग. नाही साहेब, या साहेबांना मी कधी भेटलोच नाही. रामखोर, साहेब नाही, साहेब नाही. अहो, सोडा खरं बोल, खरं बोल. साहेब नाही, साहेब नाही. अहो सोडा त्याला. अश्विनी, तू मागे हो. खोटं बोलतोस? मागे हो. श्रेयस, बाबा हा रामदास. हे प्रकरण जरा वेगळं आहे. तू मध्ये पडू नकोस. रामखोर, बोल, खरं बोल. श्रेयस, श्रेयस, बघा बघा साहेब, दबाव कोण कोणावर आणतोय तुम्हीच बघा. साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. हा रामदास खोटा बोलतोय. खरं बोल, बोल खरं. खरं बोल, खरं बोल. सोड त्याला, सोड. साईडला सोड. तर तुम्हाला एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, हे बघा तुम्ही. तुला हे सगळं करायला कोणी लावलं? वारंगी ना. हो बरोबर, पण तुला काय वाटलं तू आज मला मारशील आणि नंतर नंतर कधीतरी तू एकटा सापडशील ना गल्लीत, तेव्हा वन पीस घरी नाही जाणार. कारण आमचे वारंग साहेब लय डेंजर आहे. त्यांच्याकडे पोचलेली गुंड आहे, गुंड. आणि तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही. कारण तू पोलीस स्टेशनला पण जाऊ शकत नाही, कारण त्यासाठी लागतो पुरावा. श्रेयस, हा व्हिडिओ तुला? हो बाबा, विद्युतनी मला दिलेलं. बघितलं साहेब, या माणसाची जेव्हापासून नोकरी सोडली ना तेव्हापासून माझ्या मागे हात धुवून पडलाय. मला बर्बाद करायचंय याला. माझं नुकसान व्हावं ना म्हणून जमेल ते करतोय. हा बंगला दिसतोय तुम्हाला? हा पेंटर साहेबांचा बंगला आहे. पण हा बंगला दुसऱ्याच्या कोणाच्या तरी नावावर करून तो रामदासला मला सांगून विकत होता 50 लाख रुपयासाठी. आणि त्याचा पुरावा सुद्धा माझ्याकडे. तुम्ही तेव्हाच कंप्लेंट का नाही केली? तेच चुकलं ना साहेब. आपण सोडून देतो ना तेव्हाच याच्या विरुद्ध कंप्लेंट करायला हवी होती. चव्हाण, त्याला घेऊन जा. इन्स्पेक्टर साहेब, आता तरी तुमची खात्री पटली ना? आमच्या ना पूजेचा आधीच खोळंबा झालाय. जर तुमची परवानगी असेल तर आम्ही पूजेला सुरुवात करू शकतो का? मिस्टर वारंग, मला माफ करा, पण इकडे सगळा व्यवहार एकदम क्लिअर दिसतोय. आपल्याकडं कोणतीही केस नाहीये. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही असं करू शकत नाही. मला माझी ड्युटी शिकू नका. यांच्याजवळ पुरावे आहे. मी एका मिनिटात तुम्हाला आतमध्ये करू शकतो. तुम्हाला अजूनही काय बोलायचं असेल ठोस पुराव्यानिशी मला पोलीस स्टेशन मध्ये येऊन भेटा. पण आता तरी मी तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही. चला वारंग. थांबा वारंग सर. वारंग सर, जे झालं ते झालं. तुम्ही यांच्यासाठी मोठ्या भावासारखे आहात. 18 वर्ष ते तुमच्या कंपनीत काम करत होते. मिळालेल्या पगारातनच आम्ही एक एक पैसा साठवला. त्या जे काही आहेत, त्यांना जे काही यश मिळालंय त्यात तुमचा मोठा वाटा आहे सर. अश्विनी, हे काय बोलतेस तू? सर, आम्ही आमचं नवीन घर बांधतोय आणि त्यासाठीची ही पहिली पूजा आहे. आणि मला असं वाटतं ना की तुम्ही पूजा झाल्याशिवाय इथनं जाऊ नये. असं म्हणतात ना की कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात कुणाच्याही भावना दुखावून करू नये. तुम्ही जरी ते पूजा होईपर्यंत थांबलात ना तर तुमचे आशीर्वाद आमच्या घराला मिळाले असं मी समजेन. प्लीज थांबा.
ठीक आहे ताई, थांबतो आम्ही. अहो पण इन्स्पेक्टर असं अहो तुम्ही त्यांच्यावर दावा ठोकला तरी ते प्रामाणिकपणे तुमचे आभार मानतात आहे. पुन्हा मनाचा मोठेपणा दाखवा. ताई तुम्ही पूजा सुरू करा. खूप खूप आभार सर. त्या ताईमध्ये काहीतरी वेगळं आहे. असा खरेपणा आजकाल दिसत नाही. पूजा व्यवस्थित संपन्न व्हावी म्हणून समस्त देवतांना आवाहन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हळद कुंकू अक्षतवा. ओम अक्षतां समर्पयामि पुष्पम समर्पयामि. हा आता नमस्कार करा. हा तुमचे घर बांधणार आहेत ते मिस्त्री कुठे आहेत? ते इकडेच आहेत. तुमचं घर जे बांधून देतील त्यांचे प्रतिनिधी म्हणून हे हजर आहेत. तुमच्या घराची वीटने वीट भक्कम बांधून द्यावी म्हणून आपण त्यांना विनंती करणार आहोत. त्यांना हे आपलं श्रीफळ त्यांना द्या. अशा प्रकारे श्रेयस वाघमारे यांच्या घराच्या भूमिपूजनाचं कार्य या ठिकाणी संपन्न झालं. आता आरती ओवाळूया. आता आपण ज्या कुदळीची पूजा केली त्या कुदळीने या भूमीवर 5 आघात करणार आहोत. म्हणजे या भूमीवर या कुदळीने 5 वेळा आघात करून आपण माती काढणार आहोत. या भूमीची पूजा करून आजच्या मुहूर्तावर इथे पाया खणण्याचा शुभारंभ आपण करीत आहोत. त्याचं हे प्रतीक आहे. कुदळीने आघात करण्यासाठी आपण सगळ्यांनी उभे राहूया. चला. वाघमारे तुमची हरकत नसेल तर एक सुचव. बोला ना साहेब. तुमच्या पहिल्या विटेची पूजा यांनी केली. तुमच्या घराचा पाया खणण्यासाठी पहिली कुदळ तुमच्या सौच्या हाताने मारली तर? सोनटके साहेब, घर माझं आहे, मी बांधणार आहे. म्हणून तर गुरुजी म्हणाले ना की मी मारणार कुदळ. हो, ह्या घरासाठी आणि ही जागा तुमची होण्यासाठी यांची सुद्धा खूप मेहनत आहे. नाही नाही असं काही नाही, तुम्हीच करा. हो आई तू थांब. गुरुजी हे आईने केलं तर चालेल ना? गृहलक्ष्मी हे केलं तर फारच उत्तम. अश्विनी, गुरुजी म्हणतायत ते अगदी योग्य आहे. श्रेयस, कुदळ अश्विनीला दे. ठीक आहे बाबा, घे. इथे आघात करायचा. 5 वेळा आघात करून इथली माती आपल्याला काढायची आहे. काय ग, काय झालं? थांबलीस का? काय ग, काय झालं? अहो काहीतरी आहे खाली. काय? माहिती नाही, बघावं लागेल.
काय आहे बघ श्रेयस. बाबा एखादा दगड असेल. त्याने माती बाजूला करून बघा. हा ठीक. इकडे काय खजिना आहे? नाही नाही, आबाजी गोष्ट सांगतात ना, त्यातलं गुप्तधन आहे, गुप्तधन. हो ना बाबा? हा बघूया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. बाबा की जय. ही तर गणपती बाप्पाची मूर्ती आहे. गणू, गणपतीची मूर्ती निघाली, हा तर खूपच चांगला शकून आहे. हो ना, बाप्पांचे आशीर्वादच मिळाले जणू काही. वाव, खरंच किती छान मूर्ती आहे ना. हो, मूर्ती खरंच खूप छान आहे. पण या मूर्तीचं आता करायचं काय? श्रेयस, बाप्पा स्वतःहून आपल्याकडे आलेत. बाप्पांना घरी घेऊन जायचं आणि या जागेवर घर बांधण्याआधी प्रांगणामध्ये बाप्पांचं मंदिर बांधायचं. ठीक आहे बाबा. माझ्या गणूचं मंदिर होणार? तुझ्या गणूचं मंदिर. हॅलो कुशल, मी सांगतो ते कर. बघ आई, तू म्हणत होतीस ना अपशकून झाला, दिवा पडला, पण मी तुला सांगितलेलं सगळं छान झालंय आणि यापुढेही होणार. बघितलं, गणपती बाप्पा स्वतः आले तिकडे. खरंच रे, बाप्पाने स्वतःहून आशीर्वाद दिलाय. बघा, मी सांगितलं होतं ना तुम्हाला की मला जास्वंदाचं झाड दिसलं होतं. खूण होती ती. श्रेयस, इथे आपल्या घराचं बांधकाम करण्याच्या आधी मंदिराचं बांधकाम पूर्ण कर आणि बाप्पांच्या देखरेखीतच घराचं बांधकाम होऊ देत. ठीक आहे बाबा. बरोबर म्हणताय काका तुम्ही. मंदिर व्हायलाच पाहिजे, पण ते घर बांधण्याच्या आधी नाही, घर बांधण्याच्या ऐवजी. हा? घर बांधण्याऐवजी म्हणजे अरे, या प्लॉट मधून गणपतीची मूर्ती निघाली आहे. म्हणजे आता ही जमीन तुझी राहिलेली नाही, मंदिराच्या ट्रस्टची झाली आहे. म्हणून आता तुला या जागेवर घर बांधता येणार नाही. हे काय बोलताय तुम्ही? घर बांधू शकत नाही म्हणजे? ही जमीन मंदिराच्या ट्रस्टकडे का जाईल? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही कुठे उभे आहात हे तुम्हाला माहिती आहे? डेफोडिल स्टेट मध्ये. ते फक्त म्हणायला, खरं तर हे जामगावच आहे. आणि जामगावची लोक नुसती देवभोळी नाही, तर देवासाठी जीव वाहिलेले वेडे लोक आहेत. म्हणूनच सगळीकडची पूर्ण माहिती
ठेवायची असते श्रेयस. हा आता तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर ट्रस्टच्या मंडळीकडून ऐका. आलेच.